महापुरुषांचा आणि महामानवांचा विजय म्हणजे परस्परातली मैत्री संबंध असले पाहिजे, परस्परामध्ये मानवतेचा संबंध असला पाहिजे, समता स्वातंत्र्य बंधुत्व ज्या ठिकाणी नाते त्या ठिकाणी महामानवांचे आणि महापुरुषांचे विचार हे प्रेरक प्रबोधन होतं आणि त्यांचे विचार आज कालांतराने जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही किंवा इतिहास त्यांना माहिती नसतो. कारण इतिहासाला आपण बघितलं पाहिजे. आज चुकीच्या पद्धतीने इतिहास सांगितला जातो, त्यामुळे आपण खरा इतिहास म्हणजे हा मानवता आहे आणि आम्ही तुम्ही हे मानवतेचे प्रतीक आहोत. आणि मग आमचं प्रबोधन, आपल्या मुलांचं प्रबोधन, आपलं प्रबोधन हे झालं पाहिजे. तर आज आपण जेव्हा बघतो मागच्या महिन्यात छत्रपती शिवाजी जयंती झाली, त्यांचा इतिहासही तुम्हाला माहिती आहे. आपण म्हणजे मुलांचं जे काही जडणघडण आहे ही सर्व जडणघडण ही पालकांवरती अवलंबून आहे आणि त्याच्यानंतर जर जडणघडण असेल ते शिक्षकांवरती. तर मुलं हे कोणाचं आचरण करतात, तर मुलं हे पालकांचं आचरण करतात, पण पालक मान्य करत नाही का ते त्या विषयात मला पडायचं नाही. कारण मुलं जे जे छोट्या गोष्टी बघतात ते सगळं आपल्याकडे शिकतात, त्यांना शिकवायची गरज नाही. काही लोक म्हणतात आम्ही 15 वर्षापासून जेव्हा आम्ही मित्रप्रम किंवा अनेक क्षेत्रामध्ये काम करतो तेव्हा अनेक जण म्हणतात अहो आमची मुलं ऐकत नाही. तेव्हा कळतं का मुलं हे तुमचं अनुकरण करत असतात. जेव्हा तुम्ही तुमचं अनुकरण कराल मुलांना शिकवायची गरज नाही. तुमचा व्यवहार, तुमचं बोलणं, तुमचं एकमेकाशी वागणं, पती पत्नीमध्ये नातं असणे, आपल्या ज्येष्ठांचे आदर सन्मान करणे हेच मुलं आचरण करत असतात. ते जर माझ्यामध्ये नसेल तर माझ्या मुलांचं आचरण काय करणार. शाळेमध्ये शिक्षक